रत्नागिरी हे असं शहर आहे जिथे लोक टॉकीजला खास वडापाव खाण्यासाठी जातात. आता फूड ब्लॉगिंग करायचं म्हणजे दरवेळेस वेगळ्या पदार्थाचा व्हिडिओ केला पाहिजे आणि त्यामुळे झालं काय तर महिनाभर मी वडापावच खाल्ला नव्हता. म्हणून आज खास वडापाव खायचा बेत आखला आणि शिवलकर बंधूंना भेट दिली. मी अगदी शाळेत 3री-4थीत असल्यापासून हा वडापाव खातोय आणि इथली खासियत म्हणजे गोड चटणी, मिरचीचा ठेचा आणि लसूण चटणी असे तिन्ही प्रकार यांच्याकडे मिळतात. म्हणून मी सर्व प्रकारांसोबत वडापाव टेस्ट करायचं ठरवलं आणि पहिल्यांदा खाल्ला तो गोड चटणी सोबतचा वडापाव. गोड चटणीची चव थोडीशी वड्याच्या तिखट चवीला डॉमिनेट करते, पण हे कॉम्बिनेशन खायला मस्त वाटतं. मग त्यानंतर लसूण चटणी सोबत वडापाव खाल्ला. ज्यांना तिखट खायला आवडतं त्यांच्यासाठी या चटणी सोबत वडापाव खाणं बेस्ट आहे. आणि सर्वात शेवटी मिरचीचा ठेचा वडापाव सोबत खाल्ला. आहाहा, क्वालिटी म्हणजे एकदम आडस. तर मला मिरचीचा ठेचा वडापाव सोबत खायला सर्वात जास्त आवडला. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा या ठिकाणी व्हिजिट करा. डिटेल्स कॅप्शनमध्ये आहेत आणि तुम्हाला कोणत्या चटणी सोबत वडापाव खायला आवडला ते कॉमेंट करून